Good morning, dear students. Today we are going to learn subject science lesson 9 motion and types of motion. बघा, in our day-to-day life we see many moving objects. Moving objects are said to be objects in motion. Discuss which objects in the above pictures are in motion, what difference are seen in their motion. आपल्याला रोजच्या जीवनात अनेक वस्तूंमध्ये हालचाल होताना दिसते. हालचाल होणाऱ्या वस्तू मोशनमध्ये आहेत असे आपण म्हणतो. बघा, तुम्हाला वरच्या चित्रात कोणत्या वस्तू मोशनमध्ये दिसत आहेत? जसं की फुटबॉल खेळणारा मुलगा. बघा, आता मोशन म्हणजे काय आपण ते बघू. While waiting for a bus at a bus stop, other vehicles appear to be in a state of motion. On the other hand, when you are in motion yourself, a still object appears to be moving. आता बघा, आपण बसची वाट पाहत असताना बस स्टॉपवर थांबलेलो असतो, तेव्हा आपल्याला बाकीचे व्हेकल्स मोशनमध्ये दिसतात, किंवा आपण स्वतः मोशनमध्ये असताना एखादी स्थिर वस्तू मूव्ह होताना आपल्याला भास होतो. फॉर एक्झाम्पल, द ट्रीज आर सीन टू रन बॅकवर्ड while you are traveling in a train. If an object is seen by an observer to change its place continuously, the object is said to be in motion. Change of place of an object is called displacement. An object in motion continuously undergoes displacement. म्हणजे रेल्वेतून प्रवास करताना मागे पळणारी झाडे, म्हणजेच निरीक्षण करताना एखादी वस्तू आपली जागा सतत बदलत असेल तर ती वस्तू मोशनमध्ये आहे असे म्हणतात. ओके, द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. म्हणजे एका वस्तूची सतत होणारी हालचाल यालाच मोशन असे म्हणतात. आता बघा टाइप्स ऑफ मोशन. त्यातला पहिला टाईप आहे लिनियर मोशन. बघा, अ ट्रेन or a moving vehicle on a road may travel in a straight line or in the same direction. This motion of an object is called linear motion. म्हणजे ट्रेन किंवा रोडवरून येणारी जाणारी वाहने ही एका सरळ रेषेत किंवा एकाच दिशेने येत असतात. अशा मोशनला लिनियर मोशन असे म्हणतात. An object in linear motion shows displacement along a straight line. म्हणजेच लिनियर मोशनमध्ये डिस्प्लेसमेंट स्ट्रेट लाईनमध्ये होते. इफ यू स्टँड ऑन अ चेअर अँड रिलीज अ बॉल फ्रॉम युअर हँड, इट फॉल्स टू द फ्लोर. व्हॉट डू यू कन्क्लूड फ्रॉम दिस? खुर्चीवर उभे राहून एक बॉल हातातून खाली सोडून दिला तर तो जमिनीवर पडतो. यावरून आपल्याला काय लक्षात येते? तर तो बॉल एकाच सरळ रेषेत खाली पडतो. ओके, बघा आता टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला दोन चित्र दिसत आहेत, सैनिक आणि घसरगुंडीवरून घसरणारी मुलगी. काय लक्षात येते? द मोशन ऑफ सोल्जर्स इन अ परेड इज द सेम. ड्युरिंग दॅट पिरियड नॉट इवन अ स्लाइट डिफरन्स इज सीन. बघा, पहिल्या पिक्चरमध्ये परेड करणाऱ्या प्रत्येक सैनिकाची मोशन एकसारखी असते, त्यात आपल्याला थोडाही फरक दिसत नाही. However, the motion of the girl coming down the slide does not appear to be uniform. The girl comes down faster and faster. The speed of her motion goes on increasing continuously. पण तेच घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलीची मोशन मात्र एकसारखी दिसून येत नाही. घसरगुंडीवरून मुलगी स्पीडमध्ये खाली येते कारण तिची स्पीड ही सतत वाढत जाते. The motion of the marching soldiers is uniform linear motion because in this motion no change is seen. म्हणजेच सैनिकांच्या मोशनला युनिफॉर्म लिनियर मोशन असे म्हणतात, कारण त्यांच्या मोशनमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल दिसून येत नाही. ऑन द अदर हँड, द मोशन ऑफ द गर्ल कमिंग डाऊन द स्लाइड इज नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. तसेच घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलीच्या मोशनला नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन असे म्हणतात, कारण तिच्या मोशनमध्ये सतत बदल दिसून येत आहे. हे लिनियर मोशनचे दोन मेन टाईप्स आहेत. पहिला आहे युनिफॉर्म लिनियर मोशन आणि सेकंड आहे नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आता बघा, युनिफॉर्म लिनियर मोशन कशाला म्हणतात? व्हेन द डिस्टन्स ट्रॅव्हर्स बाय अन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन इन युनिट टाईम इज कंटिन्युअसली द सेम, द मोशन इज कॉल्ड युनिफॉर्म लिनियर मोशन. म्हणजे युनिट टाईममध्ये एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखे असते तेव्हा त्या मोशनला
युनिफॉर्म लिनियर मोशन असे म्हणतात. आता नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. When the distance traversed by an object along a straight line in unit time keeps on changing, the motion is called non-uniform linear motion. आता नॉन युनिफॉर्म लिनियर कशाला म्हणतात ते पहा. युनिट टाईममध्ये एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत बदलते तेव्हा त्या मोशनला नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन असे म्हणतात. आता बघा मोशनचा दुसरा टाईप, non-linear motion. The motion of an object that does not move in a straight line is called non-linear motion. एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या मोशनला नॉन लिनियर मोशन असे म्हणतात. नॉन लिनियर मोशन मे बी ऑफ द फॉलोइंग टाइप्स. नॉन लिनियर मोशनचे टाइप्स खाली दिलेले आहेत. बघा. व्हॉट काइंड ऑफ मुवमेंट डज अ स्विंग इन अ पार्क शो. तुम्ही जेव्हा पाळण्यावर झोका घेता पार्कमध्ये तेव्हा त्या पाळण्याची मुवमेंट कशी असते. द स्विंग ऑलवेज कम्स बॅक फ्रॉम वन एंड टू द अदर एंड. इट टेक्स अबाउट द सेम टाईम फॉर ईच स्विंग ऑर ऑसिलेशन्स. म्हणजे पाळणा नेहमी एका टोकावरून दुसऱ्या टोकाकडे परत येतो. त्याला प्रत्येक स्विंगसाठी साधारणपणे सारखाच वेळ लागतो. अशा मुवमेंटला ऑसिलेटरी मोशन असे म्हणतात. सिमिलरली द मुवमेंट ऑफ द पेंडुलम ऑफ अ क्लॉक, द विंग्स ऑफ अ बर्ड, द नीडल ऑफ अ स्विंग मशीन, द व्हायब्रेटिंग डायफ्राम ऑफ अ तबला और ड्रम आर ऑल्सो एक्झाम्पल्स ऑफ ऑसिलेटरी मोशन. हे पण काही ऑसिलेटरी मोशन्सचे एक्झाम्पल्स आहेत. बघा आता नेक्स्ट, ऑब्झर्व अँड डिस्कस. The hands of a clock move in a circular manner. Similarly, a fan, a giant wheel, and a merry-go-round complete each round along a circular route. In our day-to-day life, we come across many examples of objects that trace a circular path. क्लॉकमधले काटे सर्क्युलर फिरतात, तसंच फॅन, जायंट व्हील, मेरी-गो-राऊंड सर्क्युलर डायरेक्शनमध्ये ते एक राऊंड पूर्ण करतात. असेच काही एक्झाम्पल आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये बघतो. अशा मोशनला कुठली मोशन म्हणतात. सर्क्युलर मोशन. द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉंग अ सर्क्युलर पाथ इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. सर्क्युलर पाथमध्ये फिरणाऱ्या ऑब्जेक्टला सर्क्युलर मोशन असे म्हणतात. बघा नेक्स्ट, वी सी फ्रॉम दिस एक्झाम्पल ऑफ ऑसिलेटरी मोशन अँड सर्क्युलर मोशन दॅट सम ऑब्जेक्ट्स complete one round or one oscillation in a fixed period of time. For example, the minute hand of a clock completes one round in exactly 60 minutes every time, while a merry-go-round also completes every round in the same period of time. Such motion is called periodic motion. ऑसिलेटरी मोशन अँड सर्क्युलर मोशनच्या एक्झाम्पल्सवरून आपल्याला असे लक्षात येते की काही वस्तू एका ठराविक कालावधीत एक राऊंड म्हणजेच एक ऑसिलेशन पूर्ण करतात. फॉर एक्झाम्पल, क्लॉकमधला मिनिट काटा बरोबर 60 मिनिटमध्ये एक राऊंड कंप्लीट करतो. तसेच मेरी गो राऊंडसुद्धा ठराविक वेळेतच आपला एक राऊंड पूर्ण करते. तर अशा मोशनला पिरियॉडिक मोशन असे म्हणतात. द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट विच पासेस थ्रू अ सर्टन पॉईंट अगेन अँड अगेन आफ्टर अ फिक्स पिरियड इज कॉल्ड पिरियॉडिक मोशन. एखादी वस्तूची मोशन पुन्हा पुन्हा एकाच पॉईंटमधून जाते त्या मोशनला पिरियॉडिक मोशन असे म्हणतात. आता बघा नेक्स्ट, कॅन यू टेल व्हाईल चेजिंग अ बटरफ्लाय इन अ गार्डन डू यू रन अलॉंग अ डिफाइनाइट पाथ ऑर इन द सेम डायरेक्शन ऑल द टाईम. म्हणजेच गार्डनमधल्या बटरफ्लायच्या मागे तुम्ही एकाच फिक्स मार्गावरून किंवा एकाच डायरेक्शनने धावता का. Not really. नाही. A butterfly constantly flits from one flower to another. There is no definite direction to its motion. Such motion is called random motion. बटरफ्लाय कंटिन्यू एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाते. त्या मोशनला फिक्स अशी डायरेक्शन नसते. तर अशा मोशनला काय म्हणतात. रँडम मोशन. काय आहे मग रँडम मोशन. The motion that changes its direction and speed continuously is called random motion. ज्या मोशनची डायरेक्शन अँड स्पीड कंटिन्यू चेंज होत जाते अशा मोशनला रँडम मोशन असे म्हणतात.
आता बघा लास्ट टॉपिक, स्पीड. अ बस कवर the distance of about 200 kilometers from Solapur to Pune in 5 hours. How much distance does the bus cover in 1 hour? एक बस सोलापूर ते पुणे असे 200 किलोमीटर अंतर 5 तासात पार करते. तर बस एका तासात किती डिस्टन्स पार करते? While solving this example, we take the ratio of the distance traversed and the time required to traverse that distance. हे एक्झाम्पल सॉल्व करताना आपण बसने पार केलेले अंतर आणि ते अंतर पार करण्यास लागणारा वेळ याचा काय काढतो? रेशो काढतो. From this ratio we come to know the distance traversed by the bus in 1 unit of time. बघा आता हा रेशो कसा काढायचा यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे. साईडला बघा तुम्हाला दिसतोय. स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स ट्रॅव्हर्स अपॉन टाइम रिक्वायर्ड फॉर ट्रान्सव्हर्सिंग द डिस्टन्स. म्हणजे स्पीड काढण्यासाठी आपल्याला त्या बसने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे ते आणि ते डिस्टन्स ट्रॅव्हल करताना लागणारा वेळ या दोन याचा रेशो काढायचा आहे. या दोन याचा रेशो जेव्हा आपण काढू तेव्हा आपल्याला स्पीड मिळणार. डिस्टन्स किती दिलेला आहे? 200 आणि किती वेळात ते डिस्टन्स पार केलेलं आहे? 5 आवर्समध्ये. म्हणजेच 200 अपॉन 5 इज इक्वल्स टू 40 किलोमीटर पर आवर. म्हणजे स्पीड किती आली? 40 किलोमीटर पर आवर. ओके. बघा, ऑलवेज रिमेंबर अ मूव्हिंग ऑब्जेक्ट मे नॉट हॅव ओनली वन टाईप ऑफ मोशन. एखादी वस्तू मोशनमध्ये असताना तिला एकाच प्रकारची मोशन असेल असे नाही. चला आता एक्सरसाइज डिस्कस करू. फर्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ मोशन. त्यातलं फर्स्ट, मूवमेंट ऑफ द अर्थ अराउंड द सन. कुठली मोशन आहे? सर्क्युलर आणि पिरियॉडिक. सेकंड, मूवमेंट ऑफ अ सीलिंग फॅन. ऑसिलेटरी आणि सर्क्युलर मोशन. Meteor falling from the sky, linear motion. A rocket launched from the ground, linear motion. A fish swimming in water, random motion. The plucked string of a sitar, oscillatory motion. चला आता क्वेश्चन 2, fill in the blanks. If a ball is released from the terrace of a building, it comes down in uniform linear motion. On the other hand, it reaches the ground in random motion if it is thrown with force away from the terrace in a direction parallel to the terrace. Second, the motion of an aeroplane on the runway before takeoff is linear. The kite looking for its prey flies with circular motion in the sky. Children sitting in a rotating giant wheel have uniform circular motion, while those sitting in a merry-go-round have a non-uniform circular motion. आता क्वेश्चन 3, यात तुम्हाला काय करायचं आहे? डिफरन्स लिहायचे आहे. पहिलं ऑसिलेटरी मोशन अँड लिनियर मोशनमधले डिफरन्स लिहायचे आहे. सेकंडमध्ये लिनियर मोशन आणि रँडम मोशनमधले डिफरन्स लिहायचे आहे. थर्डमध्ये रँडम मोशन अँड ऑसिलेटरी मोशनमध्ये मधले डिफरन्स लिहायचे आहे. बघा क्वेश्चन 4, एक्सप्लेन इन युअर ओन वर्ड्स गिविंग 1 एक्झाम्पल इच. काही मोशनचे हे दिलेले आहे, नावं दिलेले आहे, ते तुम्हाला तुमच्या वर्ड्समध्ये एक्सप्लेन करायचे आहे आणि त्याचं एक्झाम्पल लिहायचं आहे. जसं लिनियर मोशन, ऑसिलेटरी मोशन, सर्क्युलर मोशन, रँडम मोशन, पिरियॉडिक मोशन. क्वेश्चन नंबर 5, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड. यात क्वेश्चन्सचे आन्सर लिहायचे आहे. जसं फर्स्ट आहे, विच टाईप ऑफ मोशन आर सीन इन बर्ड्स फ्लाइंग इन द स्काय. पक्षी आकाशामध्ये उडतात, ती कुठली मोशन आहे? कुठल्या टाईपची मोशन आहे ते त्याच्यामध्ये लिहायचं आहे. सेकंड, राईट इन डिटेल अबाउट युअर एक्सपिरियन्स ऑफ व्हेरियस टाईप्स ऑफ मोशन वाईल रायडिंग अ बायसिकल ऑन अ रोड. ओके. आता क्वेश्चन नंबर 6 पहा. Complete the puzzle using words for types of motion. बघा त्यातलं पहिलं, a spring is stretched and one end is released. कुठली मोशन आहे?
ऑसिलेटरी मोशन. त्या बॉक्समध्ये काय येणार मग? ऑसिलेटरी. सेकंड, अ मिनिट हँड. कुठली मोशन आहे? सर्क्युलर मोशन. सेकंड याच्यात काय येणार मग? सर्क्युलर. थर्ड बघा, अ सी सॉ. पिरियडिक मोशन. फोर्थ, चिल्ड्रन इन अ मार्च पास्ट. युनिफॉर्म लिनियर. आणि सिक्स्थ, अ स्टोन रोलिंग डाऊन अ हिलसाईड. रँडम मोशन. एक्सरसाइज तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये कंप्लीट करा पूर्ण. थँक्यू.